नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जय महाराष्ट्रच्या या खास चर्चेत आपलं स्वागत. 10 जुलै म्हणजे काल बहुचर्चित आणि वादग्रस्त जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर झालं आणि आज विधान परिषदेत म्हणजे अशा दोन्ही सभागृहात बहुमताने ते मंजूर करण्यात आलं. नक्षलवाद, कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना आणि अशा संघटनांच्या कायदेशीर कृत्यांना बेकायदेशीर कृत्यांना या विधेयकामुळे आळा बसेल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. पण हे विधेयक आल्यानंतर डाव्या संघटनांशी संबंधित लोकांना अटक केली जाईल, त्यांच्या विरोधात बळाचा वापर केला जाईल अशी भीती विविध संघटना आणि विरोधकांनी व्यक्त केली आहे. पण असं काही होणार नाही. यापूर्वी तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओरिसा, झारखंड या राज्यांनी अशा प्रकारचा कायदा केला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं आणि महाराष्ट्रातला कायदा आणखी प्रोग्रेसिव्ह आहे असंही त्यांनी म्हटलंय. तरी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित राहतात. हे विधेयक नक्षलवादाला आळा घालण्यासाठी आहे, तर विरोधक म्हणतात तसं याच्या ड्राफ्टमध्ये अर्बन नक्षल किंवा नक्षल असा साधा उल्लेख का नाहीये? सरकारच्या लेखी कडवी डावी विचारसरणी, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजे नेमकं काय आहे? त्यासारख्या संघटना म्हणजे कोणत्या संघटना? याची सरकार दरबारी नेमकी काय व्याख्या आहे आणि ती कोण ठरवणार? तसंच कडव्या डाव्या संघटना धोकादायक असतील तर कडव्या उजव्या संघटनांचं नेमकं आपण काय करणार आहोत? याचबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. विरोधकांचे अनेक आक्षेप आहेत, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. काही मान्यवर या चर्चेत सहभागी आपल्यासोबत होणार आहेत. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 संमत करण्यात आले. जनसुरक्षेच्या ऐवजी भाजपा सुरक्षा कायदा केला पाहिजे. तर या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके आहेत, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार SM देशमुख आहेत आणि द परफेक्ट व्हॉइसचे संपादक किरण तारे सुद्धा आहेत. माझा पहिला प्रश्न गणेश खणकर सरांना आहे. गणेश खणकर सर, इतके आक्षेप आहेत, असे पहिलं विधेयक आहे की ज्यावर जवळपास 12,000 नोंदी ह्या लोकांनी जनतेने नोंदवल्या आणि त्यातल्या 9,500 हे आक्षेप होते. सरकारला त्याची दखल का घ्यावीशी वाटत नाहीये? बघा, असं आहे की सौरभजी, हे जे विधेयक आलेलं आहे या विधेयकाची नेमकी आवश्यकता काय आहे आणि हे का आणलंय याच्या संदर्भामध्ये देशभर चर्चा झालेली आहे. मुळात हे काही महाराष्ट्र पहिलं राज्य नाही हे आणलं. म्हणजे काही जणांनी या संदर्भात मी पहिलं विधानसभेच्या बाबतीत म्हणेन की यापूर्वी अनेक राज्यांमध्ये हे मंजूर होऊन आलेलं आहे. अशा प्रकारचे ज्या वेळेला विधेयक येतात, कायदे येतात, एक साधारणतः पद्धत आहे. 2000 साधारणतः माझं वर्ष चुकत असेल पण 2002 साली किंवा 3 साली असेल, त्यावेळेचे देशाचे कायदा मंत्री अरुण जेटलीजी यांनी नवीन कायदा आणायचं ठरवलं होतं. त्यावेळी संपूर्ण देशामध्ये या पद्धतीने त्यांनी फिरून ठिकठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन जनसभा म्हणजे आताचं जे सहारा आहे त्यावेळेला त्या ठिकाणी मी स्वतः होतो आणि मी ते स्वतः त्यांचं भाषण त्यावेळेला या कायद्याच्या संदर्भात हे का हवंय हे मी ऐकलेलं होतं. आणि त्यावेळेला काही लोकांनी विरोध केल्याची आवश्यकता 2008 साली मुंबईवर हल्ला झाल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं याची काय आपल्याला गरज पडते. स्वाभाविक आहे, नागरिकांकडनं काही सूचना मागवणं, त्यांच्या मनात त्याच्या संदर्भात काही आक्षेप असतील तर ते आपण ऐकले पाहिजेत. म्हणजे ही एक जनतांत्रिक पद्धत आहे. सरकारने सर्वांना ऑप्शन ओपन ठेवले होते आणि लोकांनी आपल्या तक्रारी दिल्या असतील किंवा यात काही सूचना करायच्या असतील, यात काही बदल करायचे असतील तर तेही लोकांनी दिले नाही. पण गणेश खणकर, सामान्य जनतेचेच नाही तर विरोधकांचे, काही संघटनांचे सुद्धा अनेक गंभीर प्रश्न आहेत. त्याची दखल सरकारने घेतली आहे का? हा प्रश्न हे विधेयक मंजूर झाल्यानंतर सुद्धा अनुत्तरित आहे. बघा, असं आहे, तुम्ही तुमचा विरोध दाखवणं हे तुमचा अधिकार आहे आणि त्यासाठी तुमच्याकडं अनेक जनतांत्रिक तुमच्याकडे हत्यारं आहेत. मी फक्त एकच तुम्हाला सांगेन की ज्या कडव्या डाव्या उजव्या हे सगळे शब्द आज आपण या चॅनलवरती चर्चा करतोय तर साधारणतः आता या देशामधला जो काही रेड कॉरिडोर हा संपण्याच्या स्थितीपर्यंत आलेला आहे, काही जिल्ह्यांपुरता आता मर्यादित राहिलेला आहे. या रेड कॉरिडोरची जर का तुम्ही शस्त्रास्त्र पाहिली तर 80% शस्त्रास्त्र ही या देशाच्या बाहेर नेताना मिळालेली होती, 20% शस्त्रास्त्र पोलिसांची होती.
हे संपत असताना त्यांना शहरी भागातून पुढे ना पुढे समर्थन मिळतंय. ज्या पद्धतीची भाषणं केली जातात, ज्या पद्धतीनं एक वेगळं वातावरण तयार करून यांना मदत करण्याचा करण्याचा जो प्रयत्न होतो तो कुठेतरी थांबवण्यासाठी आपण एक केलेला आहे. यामुळे यामध्ये कोणावरती अन्याय होईल असं काहीच नाहीये. परंतु या देशाची सर्व जनतांत्रिक व्यवस्था चुकीची आहे. हा देश चुकीच्या मार्गाने चाललाय आणि यामध्ये एक शब्द कायम वापरला जातो. म्हणजे आज काही लोक मान्य करणार नाहीत, पण जर का यांच्या पत्रकार परिषदा या जेवढ्या स्पष्ट असतात तेवढ्या त्यांच्या बैठकीमधला शेवटचा शब्द असतो की एक दिवस या देशामध्ये नवीन सशस्त्र क्रांती आल्याशिवाय राहणार नाही. आता मला सांगा, क्रांती आणण्यासाठी राज्यघटनेने आपल्याला अनेक मार्ग दिलेले आहेत. सशस्त्र क्रांती हा काय भाग आहे? दुसरी बाब, या देशात राहायचं, इथल्या सर्व साधनांचा उपभोग घ्यायचा आणि इथल्याच व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करायचे, ही आता काही जणांची स्टाईल झाली. हे मग तुमच्या विकासाच्या कामात असतील किंवा अनेक विषयात असतील, हे काय पद्धत वापरतात हे आता आपण पाहत आहोत. आणि त्यामुळं हा काही कुणा व्यक्तिगत कुणा विचाराचा तो अजिबात विषय नाही. परंतु या देशात माओवाद संपवण्यासाठी जे काही सरकार काम करतंय त्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे. आणि माओवाद हा हिंसेचा जर अवलंब करत असेल तर त्याला थांबवण्यासाठी आपण एक करतोय. यात कुणाला आक्षेप असण्याचं काही कारण असण्याची आवश्यकता नाही, असं माझं मत आहे. ठीक आहे. कपिल ढोके, मग तुमच्या पक्षाचा आणि पक्षातल्या नेत्यांचा या विधेयकावर आक्षेप काय आहे? कारण खणकर तर म्हणतात की सरकारने आक्षेपांची आणि हरकतींची नोंद घेतलेली आहे. तुम्हाला ते पटतंय? मुळात काल राज्याच्या विधानसभेमध्ये आणि आज विधान परिषदेत जे जनसुरक्षा विधेयक आणलं गेलं, ते विधेयक मुळात कशासाठी आणलं याचं उत्तर भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही प्रवक्त्यांना किंवा नेत्यांना समर्पक उत्तर देता येत नाही. उगाच काहीतरी आम्ही केलेलं आहे, आम्ही काहीतरी देशासाठी करतोय, राज्यासाठी करतोय, राज्याच्या सुरक्षेसाठी करतोय असा आव ते त्या निमित्तानं आणतायत. मुळात आता गणेश खनकर बोललेत की दहशतवाद, नक्षलवाद याचा बिमोड करण्यासाठी, हे संपवण्यासाठी आम्ही अशा पद्धतीचं विधेयक आणलं. पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे की या संपूर्ण विधेयकामध्ये कुठेही दहशतवाद, नक्षलवाद अशा पद्धतीचा उल्लेख आलेला नाही. मुळात एखादा कायदा करत असताना त्या कायद्याची स्पष्टता यायला पाहिजे, तो कायदा स्पष्टतेनं समजावून सांगायला पाहिजे. पण कालची भाषणं जर आपण ऐकली असतील आणि आजची सुद्धा विधान परिषदेच्या सभागृहातली भाषणं जर आपण ऐकली असतील तर त्यामध्ये कुठेही कायद्याची स्पष्ट व्याख्या केलेली आपल्याला दिसत नाही. त्यामध्ये नक्षलवाद आणि डाव्या विचारसरणी व त्यासारख्या तत्सम संघटना यांचा बिमोड करण्यासाठी, यांच्यावरती बंदोबस्त घालण्यासाठी, मुळात कडव्या डाव्या विचारसरणीचा हा तर नवीन शब्द आता ऐकायला भेटतोय. कडव्या डाव्या, कडव्या उजव्या, नेमकं काय आहे याचं सुद्धा उत्तर आता भाजपच्या लोकांनी दिलं पाहिजे. कडव्या डाव्या संघटना एकीकडे म्हणतात, डाव्यांचं समर्थन, कडव्या डाव्या संघटनांचं समर्थन किंवा देश विघातक किंवा राज्य विघातक जे आहे त्याचं समर्थन आम्ही निश्चित करणार नाही. परंतु कडव्या उजव्या संघटनांचं काय? मग राज्याच्या विरोधामध्ये, देशाच्या विरोधामध्ये एखादा जर उजवा विचार हा अत्यंत कडवट असेल आणि तो राज्याच्या विरोधातला असेल, त्यासाठी काय करणार आहात याचं सुद्धा स्पष्टता असली पाहिजे. ते म्हणतात की आपण अनेकांच्या आक्षेप हरकती मागितल्या गेला. ज्यावेळी विधेयकाचा मसुदा चर्चेसाठी आणला गेला त्यावेळी 12,500पेक्षा अधिक आक्षेप हरकती त्या ठिकाणी आल्या. आमचे सुद्धा काही नेते मंडळी, म्हणजे आदरणीय नाना पटोले साहेब असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, भास्करराव जाधव साहेब असतील, ही सगळी लोक त्यामध्ये होती. परंतु त्यांनी ज्या सुधारणा सुचवल्या त्या सुधारणा सगळ्याच्या सगळ्या तुम्ही अंमलात आणल्यात का याचं सुद्धा उत्तर गणेश नाईकांनी दिलं पाहिजे, गणेश खनकरांनी दिलं पाहिजे. मुळात ह्या सगळ्या गोष्टी कुठेही नाहीत. आणि नक्षलवादाचा बिमोड, तुम्ही काय सांगता? नक्षलवादाचा बिमोड काँग्रेस प्रणित सरकार असताना या देशामध्ये नक्षलवादांच्या, सशस्त्र नक्षल्यांचा बिमोड करण्यासाठी काँग्रेसनं लढा दिलाय. नक्षलवाद संपवण्याचं काम या देशातलं केलेलं आहे. अनेक काँग्रेसची नेते मंडळी त्या ठिकाणी धारातीर्थी शहीद सुद्धा पडलेली आहेत, शहीद सुद्धा झालेली आहेत. आम्ही सुद्धा नक्षलवादाच्या विरोधात लढलो, पण आम्ही नक्षलवादाच्या विरोधात लढतो आहे असं दाखवण्यासाठी कुठलं तरी विधेयक आणायचं. देशाच्या, राज्याच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पण एखादं विधेयक काय आहे तुमच्या जनसुरक्षा विधेयकामध्ये? म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर बेकायदेशीर कृत्य याचा अर्थ म्हणजे ऐका, हे आता गणेश खनकर साहेब, म्हणजे तुम्हाला दडपशाही करायची आहे की खऱ्या अर्थानं विधेयक राबवायचं हे सुद्धा सांगितलं पाहिजे. बेकायदेशीर कृत्य याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने किंवा संघटनेने केलेली सार्वजनिक सुव्यवस्था, शांतता, प्रशांतता ह्या धोका किंवा संकट निर्माण करणे असेल, किंवा जे सार्वजनिक सुव्यवस्थेबद्दलचे संकट निर्माण करण्याचा प्रयत्न करतील किंवा असा ज्यांचा कल असेल अशा व्यक्तींविरोधात तुम्ही जनसुरक्षा विधेयक वापरणार असाल. मुळात व्याख्या काय? आपल्याला हा कायदा नक्षलवाद संपवण्यासाठी आणायचा आहे.
की आपल्याला दडपशाही, कारण सौरभजी, भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या विचारधारेचा जर आपण अभ्यास केला तर दडपशाहीचा सगळ्यात जास्त वापर आजपर्यंत कुणी केला असेल तर तो भाजपच्या लोकांनी केलेला आहे. नगरसेवक आपला ऐकत नाही का? कर आहे. दडपशाही. महानगरपालिकेत सत्ता पाहिजे का? कर दडपशाही. एकनाथ शिंदे आपल्या कपिल सोबत ढोके, आहेत का? आपण कर खणकरांकडून दडपशाही. पटकन उत्तर घेऊयात, मग मला देशमुख सर आणि तारे सरांकडे सुद्धा जायचं आहे. खणकर सर, अगदी थोडक्यात उत्तर द्या. काही रास्त प्रश्न सुद्धा कपिल ढोके यांनी उपस्थित केलेले आहेत, काही शंका आहेत सरकारच्या हेतूबद्दल. नाही, मुळात असं आहे सौरभजी की मी कपिल ढोकेंकडे शांतपणे ऐकत होतो. ते असं म्हणतायत की काँग्रेसने या नक्षलवादाच्या विरोधात खूप मोठी लढाई केली आहे. तर मी कपिल ढोके तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही काँग्रेसचे खूप मोठे नेते व्हा आणि या नक्षलवादाच्या विरोधात जसं देशामधल्या काही लोकांनी आंदोलनं केली, प्रसंगी मी असा शब्द नाही वापरणार. आणि दुसरी बाब म्हणजे आपल्याकडे पाहिल्यानंतर आपला जन्म आणीबाणीच्या नंतर झाला याची माझी खात्री आहे. म्हणजे दडपशाही हा शब्द काय असतो कदाचित ते तुम्हाला नसेल माहिती, तर आपण त्याचा अभ्यास करून घ्या. आणि सौरभजी, एक तुम्हाला सांगू का, अहो या देशामध्ये ज्यांनी ज्यांनी हा कायदा पास केला यामध्ये कर्नाटक आणि तेलंगणा या दोन ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे ना, त्यांनी सुद्धा या ठिकाणी तो कायदा पास करून याला सहमती दर्शवलेली आहे. आयदर तिथले मुख्यमंत्री आता काँग्रेसचं ऐकत नसतील किंवा मग महाराष्ट्रामधल्या काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका ही तिथल्या काँग्रेस नेत्यांच्या पेक्षा काहीतरी वेगळी असेल, असं काहीतरी असू शकतं. आणि मला असं वाटतं ढोके साहेब, आपण त्याचा थोडासा अभ्यास करा. ठीक आहे. आणि इमर्जन्सी हा विषय आज नाहीये, पण आपला जन्म त्याच्यानंतर झाला असेल अशी माझी पूर्ण खात्री आहे. ठीक आहे, कपिल ढोकेंकडून मी उत्तर घेतो, पण SM देशमुख या चर्चेत आहेत, त्यांच्याकडे मी आधी जातो. देशमुख सर, तुम्ही या कायद्याकडे आणि सरकारनं ज्या पद्धतीनं तो मंजूर केला त्या सगळ्या प्रक्रियेकडे कसं बघता? नाही, मुळात मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं की दहशतवाद आणि नक्षलवाद संपवण्यासाठी आम्ही हा कायदा करतो, तर मला या संदर्भात दोन गोष्टीचा इथे उल्लेख करायचा आहे की आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, ह्या सगळ्या ह्या राज्यांमध्ये यापूर्वी हा कायदा लागू झालेला आहे. परंतु गेल्या 15-20 वर्षानंतर तिथला दहशतवाद किंवा तिथला नक्षलवाद अजूनही संपलेला नाही. म्हणजे त्या राज्यांमध्ये या कायद्याचा वापर तिथल्या लोकांच्या विरोधात आणि जे सरकारच्या विरोधात बोलतात त्यांच्या विरोधात केला गेला का, हा एक प्रश्न. दुसरा याच्यात कॉन्ट्रोडिक्टरी असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला की महाराष्ट्रातला दहशतवाद आता, नक्षलवाद आता संपत आलेला आहे, तो 2 तालुक्यांपुरता उरलेला आहे. मग असं असेल तर नक्षलवाद विरोधी कायदा हा आणण्याची गरज काय होती सरकारला? तर मला असं वाटतं की एक तर याच्यामध्ये शहरी नक्षलवाद हा अलीकडं जोरदार प्रचारातला शब्द आणला गेलेला आहे. शहरी नक्षलवादाची तर व्याख्याच केलेली नाही सरकारने. शहरी नक्षलवाद कोणाला म्हणायचं? मग जे सरकारच्या विरोधात, सरकारच्या ध्येय धोरणांच्या विरोधात, सरकारच्या निर्णयांच्या विरोधात जे लोक बोलतात ते शहरी नक्षलवादी आहेत का? तर मला असं वाटतं की सरकारची याच्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर नाही ह्या सगळ्या कायद्यामध्ये. आणि केवळ लोकांचा आवाज, सामान्यांचा आवाज, सरकारच्या विरोधात जे चळवळी आहेत त्या सगळ्या चळवळी दडपून टाकण्यासाठीचा हा सगळा सरकारचा एकूण प्लॅन दिसतो आहे, एकूण धोरण दिसत आहे. मध्यंतरी पत्रकार संघटनांनी सगळ्यांनी एकत्र येत आम्ही या विरोधामध्ये आंदोलन केलं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चर्चेला देखील बोलावलं होतं. जवळपास 1.5 तास आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर या विषयावर चर्चा करत होत. परंतु त्यावेळेस देखील त्यांनी या कायद्याची गरज काय, आंध्रमध्ये आहे कायदा, कर्नाटकात आहे, तेलंगणात आहे, मग आपल्याकडे झालं तर तुमचा विरोध का, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. परंतु या कायद्यात ज्या काही तरतुदी आता सांगितल्या गेल्या किंवा आहेत ज्या तरतुदी, त्या सर्वसामान्यांचा आवाज बंद करणाऱ्या तरतुदी आहेत. पण देशमुख सर, तुम्ही म्हणालात मुख्यमंत्र्यांसोबत याबद्दल चर्चा झाली पत्रकार संघटनांची, पण काही पत्रकार संघटनांनी ज्या शंका, जे प्रश्न उपस्थित केले त्याची समाधानकारक उत्तरं त्यावेळी देण्यात आलेली आहेत का? नाही, त्यांनी आम्ही पर्टिक्युलरली आम्ही जे मुख्यमंत्र्यांसमोर बोललो ते पत्रकारांच्या संदर्भात काही विषय त्याच्यामध्ये होते. कारण की उद्या बेकायदेशीर कृत्य किंवा एखादी बातमी जरी आम्ही छापली तरी सरकार त्या संदर्भामध्ये आक्षेप घेऊ शकतो. त्या संदर्भात पर्टिक्युलरली आम्ही चर्चा केली. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आम्हाला असं सांगितलं की याच्यामध्ये पत्रकारांचं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पत्रकारांचं जे लेखन स्वातंत्र्य आहे, त्याला कुठल्याही पद्धतीचा धोका निर्माण होणार नाही. आणि तुम्हाला जी भीती आहे की सामान्यांचा आवाज बंद केला जाईल किंवा लोकांना बोलू दिलं जाणार नाही, चळवळी होऊ दिल्या जाणार नाही, ती भीती तुमची निराधार आहे असं मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस सांगितलं. आणि हे देखील सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 64 संघटना अशा आहेत
की ज्यांच्यावर आमचा लक्ष आहे किंवा ज्या बंदी घातलेल्या संघटना, परंतु आम्ही त्यावेळेस यादी मागितली की कुठल्या संस्था संघटना आहेत त्या आम्हाला पण कळू द्या, तर ती यादी काय आम्हाला त्यावेळेस दिली गेली नाही. ठीक आणि आपल्या कोणालाच माहित नाही की या संस्था संघटना कोणत्या आहेत नेमक्या. तर उद्या बेकायदेशीर कृत्य करणारी एखादी संघटना ठरवून कुठल्याही संघटनेवर अशा पद्धतीची बंदी आणली जाऊ शकते किंवा त्यांना अटकेत आणलं जाऊ शकतं. बरोबर. हाच प्रश्न थोडा चिंतेत टाकणारा आहे अनेकांना, किंवा लोकशाहीबाबत जे बोलतात, व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करतात त्यांना. किरण तारेंना मला याबद्दल प्रश्न विचारायचा आहे. किरण तारे, सरकारला, व्यवस्थेला प्रश्न विचारणारे, सरकारला आणि व्यवस्थेवर टीका करणारे, सरकारला, व्यवस्थेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे, यांना आता सरकार नक्षलवादी ठरवू पाहत आहे का, आणि या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर बडगा उगारू पाहत आहे का? किरण तारे. सौरभ, याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. तर या बिलाचा जो ड्राफ्ट आहे, बिलामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या जर आपण व्यवस्थित बघितल्या तर त्याच्यामधली तरतूद अशी सगळ्यात ठळक गोष्ट अशी आहे की कुठल्याही संघटनेच्या विरोधामध्ये कोणालाही तक्रार करता येणार आहे. म्हणजे अगदी तुम्हाला आम्हाला देखील असं वाटलं की एखादी संघटना ही देशविघातक कृत्यामध्ये सहभागी आहे तर आपण त्याची तक्रार करू शकतो. ती तक्रार एका उच्चस्तरीय कमिटीकडे जाणार. त्याच्यामध्ये हायकोर्टाचे जज असतील, एक रिटायर्ड जज असतील आणि गव्हर्नमेंट प्लेडर असतील. त्या तिघांची कमिटी ठरवणार की या तक्रारीमध्ये दम आहे किंवा नाही. त्यांनी 3 महिन्याच्या आत तो निर्णय द्यायचा आहे आणि त्यानंतर सरकारने किंवा पोलिसांनी कारवाई करायची. म्हणजे मला वाटतं की हा पहिला, जर हा कायदा मंजूर झाला तर असा पहिला कायदा असेल की ज्याच्यामध्ये कोर्ट आधी ठरवणार आणि मग पोलीस ऍक्शन घेणार. नॉर्मली असं होतं की पोलीस कोणालाही अटक करून टाकतात किंवा गुन्हा दाखल करतात आणि मग ती केस कोर्टात जाते. इथे प्रकार उलटा आहे. इकडे कोर्टातनं ठरवलं जाईल की बाबा या तक्रारी खरोखर दम आहे किंवा नाही ते, आणि मग त्या संघटनेवर बंदी घालायचं की नाही ते सरकार ठरवू शकेल. संघटनेवर बंदी आल्याच्या नंतर मग त्या संघटनेसाठी काम करणाऱ्या व्यक्तींवर इंडिव्हिज्युअली त्यांच्यावर बंदी येऊ शकते. हा त्यातला मुख्य मसुदा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सरकारच्या विरोधात बोललं किंवा सरकारच्या विरोधात काहीतरी बातमी केली किंवा कुठला तरी व्हिडिओ केला किंवा कुठलं तरी आंदोलन केलं, त्यामुळे सरसकट कुठल्याही व्यक्तीवर त्याचं काही बंधन येऊ शकतील का किंवा ती सरसकट ती व्यक्ती रडारवर येऊ शकेल का या कायद्याच्या अंतर्गत, तर मला असं वाटत नाही. त्यासाठी वेगळे कायदे आहेत, त्यासाठीच्या वेगळ्या प्रोव्हिजन आहेत. मात्र जनसुरक्षा कायदा हा फक्त काही संघटनांपुरता मर्यादित आहे. आणि त्या संघटना कुठल्या आहेत तर त्यांच्यावर छत्तीसगडमध्ये, तेलंगणामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, कर्नाटकमध्ये ऑलरेडी बंदी आहे. तिथल्या सरकारांनी बंदी घातली म्हणून ते महाराष्ट्रामध्ये काम करतात. महाराष्ट्रातूनही त्यांच्यावर बंदी घालण्यात आली तर मात्र त्यांच्या आर्थिक गाड्या नावल्या जातील. त्यांचा सगळा विस्तार जो होतोय तो कुठेतरी थांबेल, हा त्याच्या मागचा भावना आहे. त्यामुळे मला वाटतं फक्त सरकारच्या विरुद्ध आंदोलन केलं म्हणून तुम्ही अगदी सरकारच्या रडारवर येणार या कायद्याअंतर्गत म्हणतोय. हा कायदा आपण फक्त या कायद्यापुरतं बोलतो. सरकारच्या रडारवर येण्यासाठी अनेक मुद्दे आहेत, त्याच्यासाठी अनेक कायदे त्याच्यामधले आहेत. पण हा जो पर्टिक्युलर कायदा आहे हा संघटनेला लागू होतो, हा कुठल्याही व्यक्तीला लागू होत नाही. एकदा संघटनेवर बंदी आली की मग त्या संघटनेशी संबंधित ज्या कोणी व्यक्ती असतील त्या सगळ्या रडारवर येऊ शकतात. ही त्यातली मुख्य प्रोव्हिजन आहे. आणि दुसरं महत्वाचं काय की जंगलातला जंगल वॉरफेअर ज्याला आपण म्हणतो की जंगली भागामध्ये राहून चालणारी लढाई, ज्याला आपण पारंपरिकरित्या नक्षलवाद असं म्हणतो, तो नक्षलवाद, आणि शहरामध्ये राहून करणाऱ्या ज्या कारवाया असतात तो अर्बन नक्षलवाद. अर्बन नक्षलवाद ही संकल्पना बऱ्यापैकी रूढ झालेली आहे. जे जंगलामध्ये राहून थेट चकमक घडवून आणतात, लोकांचा जीव घेतात, ते नक्षलवादी असं आपण सरसकट मानतो. पण शहरी भागात राहून काम करणारे, पण लोकांचं मन करप्ट करणारे, लोकांच्या मनामध्ये कलुषितपणा निर्माण करणारे, व्यवस्थेबद्दल चीड निर्माण करणारे किंवा सरकार उलटवून टाकण्याची भाषा करणारे, असे जे लोक आहेत ते अर्बन नक्षलवादी, असं सरसकट त्यातलं डिव्हिजन आहे. आणि महाराष्ट्रातली परिस्थिती आता अशी आहे की भलेही जंगलातलं वॉरफेअर किंवा जंगलातली चकमकी कमी झाल्या असतील, मुख्यमंत्री म्हणतात त्याप्रमाणे 2च तालुक्यांपुरता नक्षलवाद शिल्लक राहिला असेल, मात्र मुंबई सारख्या शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये, नाशिकमध्ये, ठाण्यामध्ये अर्बन नक्षलिझम हे प्रचंड प्रमाणात फोफावलेलं आहे. आपल्याला आठवत असेल काही वर्षांपूर्वी कोरेगाव भीमामध्ये जी काही दंगल झाली होती, ती दंगल ही या अर्बन नक्षलाइटच्या माध्यमातून. किरण सर, या प्रकरणात जी कारवाई झाली आहे त्यातल्या काही जणांवर हे आरोपच सिद्ध होऊ शकले नाहीत आणि त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केलेला आहे. इतकंच नाही तर त्यांच्यावर सरकारने जो UAPA लावला होता त्यावर सुद्धा सुप्रीम कोर्टाने आक्षेप घेतलाय. तेच मी म्हणतो ना की UAPA लावला, UAPAचा कायदा वेगळा होता. आताच्या कायद्यानुसार ती सगळे प्रक्रिया वेगळी चालणार, तेव्हा आपल्याकडे कायदाच नव्हता. ज्या कायद्याअंतर्गत UAPA त्यात सुप्रीम कोर्टाचा डिसिजन आपण बघितला तर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की
दहशतवादात सक्रिय ऍक्टिव्हिटी असल्याशिवाय तुम्ही त्याच्यात UAPA लावता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं आणि त्याला पर्याय म्हणून सरकारनं हा कायदा आणला अशी एक चर्चा आहे. UAPA हा जो कायदा आहे तो खरं म्हणजे आउटडेटेड झालेला आहे. तो कोणावरच लावता कामा नये. अर्बन नक्षलीवर पण लावता कामा नये किंवा कोणावर लावता कामा नये. कारण तो ब्रिटिशांच्या काळातला अतिशय दमनकारी असा कायदा आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाने केलं ते योग्यच होतं. पण त्या गोष्टींना अडकाव करण्यासाठी म्हणून कायदा होता का आपल्याकडे? तो नव्हता. तो आता येऊ घातलाय. एवढंच मला त्याचं सांगायचं. ठीक आहे, ठीक आहे. कपिल डोके, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. अर्बन नक्षल हा शब्द वारंवार आपल्या कानावर येतोय. सध्याच्या राजकारणात तो परवलीचा शब्द झालाय, पण हा शब्द सगळ्यात पहिल्यांदा वापरला गेला तो मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते आणि चिदंबरम हे गृहमंत्री होते. त्यानंतर आबा म्हणजे राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना RR आबांनी सुद्धा तो शब्द वापरला होता. शहरी भागात नक्षलवाद्यांचे सिंपथायझर आहेत हे तेव्हा सुद्धा त्यांनी मान्य केलं होतं आणि बाब आजही काही जणांना मान्य आहेत. मग असे सिंपथायझर किंवा त्यांचं नेटवर्क नष्ट करण्यासाठी अशा पद्धतीचा कायदा आणण्यात चूक काय वाटते काँग्रेसला? किंचितही चूक वाटत नाही, परंतु आमचा पुन्हा एकदा आग्रह हा आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही जनसुरक्षा विधेयक आणण्याचा गवगवा करत आहात, अर्बन नक्षल असेल, दहशतवाद असेल, नक्षलवादी संघटना असतील, अख्ख्या कायद्यामध्ये सुद्धा जर कुठे नक्षलवाद, दहशतवाद, अर्बन नक्षल हा शब्द जर असेल तर तो गणेश खनकरांनी किंवा भाजपच्या कुठल्याही प्रवक्त्यांनी मला दाखवावा. असा कुठलाही शब्द त्यामध्ये नाही. तुम्हाला मुळात मग आता तरे सर बोलत होते, मला वाटते त्यांनी सांगितलं की हा कायदा व्यक्तीसाठी नाही संघटनेसाठी आहे. पण या कायद्याच्या मसुद्यामध्ये असा उल्लेख आहे की बेकायदेशीर कृत्य याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने किंवा संघटनेने, कायद्याचा जो मसुदा आज चर्चेला होता त्यामध्ये असा उल्लेख आहे म्हणजे व्यक्तीने. मग आता मुळात यांचा जो राजकीय हेतू दिसतो आहे आणि यांचा पूर्वाश्रमीचा इतिहास पाहता हे प्रत्येक कायद्याचा वापर हा दडपशाहीसाठी करतात. मुळात यांना कडव्या डाव्या म्हणजे सगळ्यात हास्यास्पद हे आहे सौरभजी की गणेश खनकर तुम्ही काय हसता? तुमच्यावर महाराष्ट्राला हसायची वेळ आली आहे. कडव्या डाव्या, कडव्या डाव्या. मग कडव्या उजव्या काय? तो मनोहर भिडे सारखा नालायक माणूस अत्यंत उजव्या विचारसरणी म्हणजे उजव्या विचारसरणीच्या नावाखाली अत्यंत कडवट आणि महाराष्ट्राच्या हितास म्हणजे महाराष्ट्राच्या विघातक राज्याच्या. कपिल डोकेजी, माझी एक विनंती आहे, भाषेचं भान आपण ठेवूयात. भाषेचं भान आपण ठेवूयात. कोणाचाही अनादरपूर्वक उल्लेख आपण टाळूयात अशी माझी विनंती आहे तुम्हाला. आदर करत नाही मनोहर भिडेंसारखा एक माणूस जो सातत्यानं कडव्या उजव्या विचारसरणीच्या नावाखाली राज्याच्या विघातक गोष्टी करतो, त्याचा बंदोबस्त काय करणार आहात? आणि एखाद्या व्यक्तीने किंवा संघटनेने कायदा व सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापित करण्याचा भंग केल्यास किंवा त्याच्या विरोधी काही केल्यास म्हणजे तुम्हाला नेमकं करायचं काय? तुमच्या कायद्यात कुठलीही स्पष्टता नाही, तुमच्या कायद्यात कुठलीही क्लॅरिटी नाही, तुमच्या कायद्यात कुठेही दहशतवाद, नक्षलवाद असा शब्द नाही. तुमच्या कायद्यामध्ये आमच्या प्रतिनिधींनी म्हणजे आदरणीय नानाभाऊ असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, भास्करराव जाधव साहेब असतील यांनी सुचवलेल्या सगळ्या दुरुस्त्यांचा अंतर्भाव तुम्ही केलेला नाही. म्हणजे हा कायदा तुम्हाला फक्त आणि फक्त राजकीय दृष्टीने प्रेरित होऊन दडपशाहीसाठी वापरायचा आहे का? याचं उत्तर सुद्धा गणेश खनकरांनी दिलं पाहिजे. जर नसेल वापरायचा तर तुम्ही तशी हमी देता का की एकाही ठिकाणी दडपशाहीचा वापर केला जाणार नाही? हा कायदा खऱ्या अर्थानं राज्याच्या हितासाठी आहे. आणि एकीकडे तुम्ही सांगता ना, भाजपचे कार्यकर्ते बोलताना सांगतात की पोलादी गृहमंत्री आहे. भाजपचे कार्यकर्ते सांगतात की आमचा गृहमंत्री देशाचा सक्षम आहे, राज्याचा सक्षम आहे. अहो जर सक्षम असाल तर मग तुम्ही का नक्षलवादांचा बिमोड करू शकत नाही? तुम्हाला काय दुसरा कायदा आणायची गरज आहे? म्हणजे मला पूर्णपणे सांगायचं आहे की दडपशाहीचा कारखाना म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. राजकीय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणायचा, लोकांवर दडपशाही निर्माण करायची, यासाठीचं नवीन हत्यार म्हणजे यांनी आणलेला जनसुरक्षा विधेयक आहे. राज्याच्या हितासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी जे काही होत असेल त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहोत, त्याचं आम्ही समर्थन सुद्धा करणार आहोत. पण जनसुरक्षा विधेयकामध्ये टाकायला जाऊन मडकं लपवण्याचा जो काही प्रकार आहे, जनसुरक्षा विधेयकामध्ये कथनी आणि करणीमध्ये प्रचंड फरक दिसतो आहे. हा फक्त आणि फक्त दडपशाहीसाठी आम्ही काहीतरी नवीन केलं, यातून राजकीय दडपशाही करायची, लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणायची, एवढाच उद्देश यांचा साफ. ठीक आहे, खडकरांचं उत्तर घेऊयात. खडकरजी, या अख्ख्या ड्राफ्ट मध्ये नक्षल, नक्षलवाद, अर्बन नक्षल हे शब्द का नाही आहेत? कारण त्याच्या विरोधासाठी हे बिल आणलं जात आहे, त्याला पायबंद घालण्यासाठी हा कायदा केला गेलाय. तर मग या ड्राफ्ट मध्ये हे शब्द का नाही आहेत? बघा असं आहे की सौरभजी, एकतर कपिल ढोके बोलताना एकतर ओव्हर एक्साइटेड झालेले आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो की आपण खरं बोलतोय. गणेशराव वैयक्तिक काय जात आहे? खरं बोलतोय ना मी. ओव्हर एक्साइटेड कसं काय? तुम्ही कसं काय डॉमिनेट करता पर्सनली? मी कुठे ओव्हर एक्साइटेड? तुम्ही दाखवा ना शब्दाचं उत्तर द्या. मी ओव्हर एक्साइटेड असो की एक्साइटेड असो तुम्ही उत्तर द्या ना गणेशराव. पर्सनली कशाला जात आहे?
तुम्ही सुद्धा फार थंड दिसताय मला. ही कुठली पद्धत आहे सौरभजी? एखादा माणूस जर पोट तिडकीने मानतो तर ओव्हर एक्साइटेड. गणेशराव हे शब्द आहेत का दाखवा. गणेशराव नक्षलवाद दहशतवाद हे शब्द का मसुद्यामध्ये नाहीत दाखवा. ड्राफ्टिंग मध्ये हे शब्द का नाहीत दाखवा. तुम्ही ओव्हर एक्साइटेड म्हणायचा अधिकार कोणी दिला तुम्हाला गणेशराव? तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही बोला. मी तुमच्यामध्ये बोललो नाही. मग शांतपणे माझा कपिल डोकेजी शांत व्हा. कपिल डोके शांत व्हा. आपण ऐका ना, त्यात खणकरांनी तुमचं ऐकलं ना संपूर्ण उत्तर. ठीक आहे, त्यांनी मांडलेल्या शब्दावर तुमचा आक्षेप असेल तर मी परत एकदा तुमच्याकडे येतो, पण आधी खणकरांचं उत्तर तर आपण जाणून घेऊयात, कारण काय मूळ मुद्दा बाजूला राहतो अशाने. खणकर बोला. कपिल डोकेजी मी येतो तुमच्याकडे परत. मी बोललोय का? कुठे पण बोलायचं, उत्तर द्यायची नाही तर मग लोकांच्या पर्सनल बिहेवियर जायचं, हे कोणी सांगितलं? गणेश खणकर बोला. ड्राफ्ट मध्ये नक्षल, नक्षलवाद, अर्बन नक्षल हे शब्द का नाही आहेत? एक तर मी स्पष्ट करू इच्छितो, कपिल डोके बोलताना मी अजिबात मध्ये बोललेलो नाही. त्यांनी जे काही वापरले शब्द, तर त्यावेळेला मी एकही शब्द न बोलता शांतपणे त्यांचं मी ऐकून घेतलं. तर मी परत एकदा सांगतो की ज्या ज्या वेळेला संसदेत चर्चा होते त्यावेळी बाहेर देशभर बोंबलत फिरायचं, आता हा शब्दच वापरतो मी, आणि आपल्या सुरक्षा व्यवस्थेवरती संशय घेत हिंडायचं आणि मतदान झालं की रात्री 12 वाजता टी शर्ट घालून संसदेत जायचं, ही भारतीय जनता पार्टीची पद्धत नाहीये. आम्ही एखादा जर विषय मांडला असेल किंवा बोलत असू तर तो या देशामध्ये त्याविषयी कधीही आम्ही सुरक्षेच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. का नाही यांचे नेते मंडळी संसदेत बोलत? प्रश्नाचं उत्तर द्या सौरभजी. सौरभजी चर्चा भरकटते आहे, प्रश्नाचं उत्तर द्या की या अख्ख्या ड्राफ्टमध्ये गणेशराव नक्षलवाद दहशतवाद हा शब्द का नाही? हो, तुम्ही चुकीचं काय बोलताय? आपली चर्चा तुम्ही कुठे? तुम्ही राहुल गांधींच्या टी शर्ट वर चालला. आमचा प्रश्न असा आहे स्पेसिफिक की तुमच्या ड्राफ्ट मध्ये नक्षलवाद दहशतवाद हा शब्द का नाही? गणेशराव प्रश्न सौरभजी तुम्ही चर्चा कपिल डोकेंबरोबर करा आणि चर्चेत कपिल डोके ऐका ना. कपिल डोके, आपण गणेश खणकरांना 2 मिनिटं बोलू, काय म्हणतात ते तेवढं ऐकून घेऊयात, मग परत मी तुमच्याकडे येतो ना. काय म्हणतात आधी पूर्ण पाहून तर त्यांची भूमिका तर मांडू द्या. खणकरजी अगदी थोडक्यात तुमची भूमिका मांडा आणि माझं म्हणणं की विषयाला धरून राहा तुम्ही प्लीज. सौरभजी मी तुम्हाला मी तुम्हाला स्पष्ट विचारतो, तुम्ही काँग्रेसच्या त्याला जेवढा वेळ दिला तेवढा देणार असाल तर अगदी तुमच्यासोबत चर्चेला नाही, वेळेच्या बाबतीत कोणावरही अन्याय होणार नाही. अन्याय तर विचारा ऐसे आपले देशमुख सर आणि किरण तारेंवर होतोय, त्यांच्याकडे पण मला जायचं आहे. त्यामुळे खणकरजी माझी विनंती आहे, थोडक्यात तुमचा मुद्दा मांडा. मी जो प्रश्न विचारलाय त्याचं स्पेसिफिक उत्तर द्या. त्यानंतर डोक्यांकडे, तारेंकडे आणि देशमुख सरांकडे पण मला जायचं आहे प्लीज. नाही, तुम्ही एक तर पहिले ठरवा तुम्ही काँग्रेस. खणकरजी मी विचारतोय तुम्हाला, खणकरजी मी परत चौथ्यांदा तुम्हाला प्रश्न विचारतोय. गणेश खणकरजी, खणकरजी तुम्ही बोला ना. नाही, तुम्ही बोला. कपिल डोके आता बोलणार नाहीत मध्ये. कपिल डोकेजी आपण उत्तर घेऊया. विचारू नका. नाही, मी कपिल डोके बाहेर पडतो. नाही, खणकरजी बोला, तुम्ही उत्तर द्या प्लीज. ते ज्या पद्धतीने शब्द वापरतायत त्याच्यापेक्षा मी वाईट शब्द वापरू शकतो, ही पद्धत बरोबर नाही. आपण चर्चा करायला बसलेलो आहोत आणि तुम्ही मला उत्तर देऊन देणार नाही, ही कुठली पद्धत आहे? असं नाही चालणार. ही चर्चा होते का सौरभजी? अशी चर्चा चालते का? नाही, खणकरजी डोक्यांपर्यंत मुद्दा पोहोचलाय, ते आता तुमची बाजू, तुमची भूमिका सुद्धा ऐकून घेतील, त्यामुळे तुम्ही आता तुमची बाजू नाही. म्हणजे मी याचं उदाहरण की तुम्ही आक्षेप नोंदवायला तुम्हाला या देशामधले विधानसभा असेल, लोकसभा असेल, तुमच्याकडे अनेक ठिकाणी तुमच्याकडे ही संधी उपलब्ध असते. तुम्ही ज्यांची नावं घेताय, भास्करराव जाधव, नाना पटोले, हे पटोले साहेब, मला एक सांगा, या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज 240 आमदार हे तुमच्या विरोधात बसलेले आहेत. तुम्ही सूचना दिल्या म्हणजे त्या सरकारने स्वीकारल्याच पाहिजेत का? अहो, तुम्ही सूचना दिल्या, सरकारने ऐकून घेतलं. जर तुम्ही तारे सरांचं चर्चा नीट ऐकली असेल तर त्यांनी या चर्चेमध्ये एक महत्वाचा विषय सांगितला की पोलिसांना कुठेही थेट या संदर्भात दाखल करता येणार नाही. या संदर्भामध्ये पहिली समिती याची चर्चा करेल, त्याची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर पुढे जाईल. हे वारंवार नक्षलवाद, दहशतवाद, अहो असाच विषय सौरभजी 2002 साली तुमच्या माहितीसाठी मी ज्याचं अरुण जेटलींनी कायदा टाळा आणला त्याचा मी वारंवार जे उल्लेख करतोय तो यासाठीच करतोय की 2004 साली केंद्रातनं भारतीय जनता पार्टीचं सरकार गेल्यानंतर याच काँग्रेसने देशभरामध्ये 10 वर्ष सत्तेत असताना मनमोहन सिंगांच्या सरकारने याचा उपयोग करून देशभरात कारवाई केली ना. महाराष्ट्रात सुद्धा आज ज्याचा अर्बन नक्षलवाद
मी तुम्हाला एका भाषेत उत्तर देतो. या मुंबई शहरामध्ये अनेक प्रकल्पांना विरोध करणारी मंडळी ही 10 वर्षापूर्वी कुठल्या स्थितीमध्ये होती आणि आज ते आंदोलन करताना कुठल्या गाडीत नाही बरोबर. ते आता कुठे राहायला गेलेत. ठीक आहे. सौरभजी, याचं जर तुम्ही चौकशी केलीत ना तर हा काय विषय आहे हा तुम्हाला स्पष्ट होईल. हो, सरकार तुमचं आहे, तुम्ही चौकशी केली पाहिजे ना. मग खणकर सर, सरकार तुमचं आहे, तुम्ही चौकशी केली पाहिजे ना. आता तर तुम्ही नवा कायदा सुद्धा आणलाय. मला बोलायचं आहे, मला कपिल डोकेंकडे पण जायचंय आणि तारे सर आणि देशमुख सुद्धा आहेत, मला त्यांच्यासाठी सुद्धा काही प्रश्न आहेत. अगदी 1 ते 1.5 मिनिटाचा छोटासा ब्रेक घेऊयात आणि ही चर्चा सुरू ठेवूयात. ब्रेकनंतर लगेच भेटूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 संमत करण्यात आले. जनसुरक्षेच्या ऐवजी भाजपा सुरक्षा कायदा केला पाहिजे. जॉइंट पेन के लिए डॉक्टर ऑर्थो ऑयल के अमेजिंग रिजल्ट सबको पता है, पर क्या आपको पता है कि पुराने और ज्यादा बिगड़े दर्द के लिए डॉक्टर ऑर्थो ऑयल के साथ साथ डॉक्टर ऑर्थो कैप्सूल्स को भी रेगुलर यूज करना चाहिए. ये कोई टेम्पररी पेन किलर नहीं, आयुर्वेदिक औषधि है. संपूर्ण ठेवीची 100% गॅरंटी हवीये आणि 10% जास्त व्याजदरही. तर आताच भेट द्या 10 लाख सभासदांचा विश्वास म्हणजेच श्री रेणुका माता अर्बन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र 2047 साठी राज्य शासनाने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण सुरू केलं आहे. शेती, शिक्षण यासह विविध 16 क्षेत्रांवर व्हिजन डॉक्युमेंट तयार होणार. नागरिकांनी सर्वेक्षणात आपले मत मांडण्यासाठी QR कोड स्कॅन करा. आलेल्या 7 प्रश्नांना प्रतिसाद द्या. सर्वेक्षणात 17 जुलै पर्यंत सहभागी होता येणार. या सर्वेक्षणात कोणतीही वैयक्तिक माहिती घेतली जाणार नाही. तुमचे उत्तर नक्की द्या विकसित महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 संमत करण्यात आले. जनसुरक्षेच्या ऐवजी भाजपा सुरक्षा कायदा केला पाहिजे. विधिमंडळात मंजूर झालेल्या जनसुरक्षा विधेयकाबद्दल आपण बोलतोय. त्याबद्दल असणारे काही आक्षेप, त्याबद्दल असणारे प्रश्न आणि त्याचबरोबर सरकारच्या हेतूवर विरोधकांनी जो संशय उपस्थित केलाय त्याबद्दल आपण चर्चा करतोय. आता गणेश खणकर यांची बाजू आपण जाणून घेतली. आता मला जायचंय ज्येष्ठ पत्रकार SM देशमुख यांच्याकडे. देशमुख सर, एक महत्वाचा प्रश्न हे बिल मंजूर झाल्यानंतर उपस्थित होतोय. हे विधेयक मांडताना मुख्यमंत्र्यांनी वारंवार कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना असा उल्लेख केला आणि त्याला एक शब्द दिलाय लेफ्ट एक्स्ट्रीमिझम किंवा एक्स्ट्रीमिस्ट संघटना. डाव्या एक्स्ट्रीमिझम हा कुठलाही असू द्या तो वाईटच. हे बायफर्गेशन सरकारचं चुकतंय का? सरकार व्याख्या करण्यात कमी पडतंय का, ज्यावर विरोधक आक्षेप घेत आहेत? कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना म्हणजे काय आणि तुम्ही डावं असणं हा सुद्धा आता सरकार गुन्हा ठरवणार आहे का? नाही, मुळात यालाच आक्षेप आहे सगळ्यांचा की तुम्ही ह्या डाव्या संघटना, डाव्या कडव्या संघटना म्हणजे कोण आहेत तसं त्यांनी नाव सांगायला पाहिजे. ह्या संघटना डाव्या आहेत बरोबर. आणि डाव्याच काय उजव्या काही कडव्या संघटना आहेत की नाही देशामध्ये, की अनेकदा त्यांचं देखील आपण चर्चा झालेली आहे की त्या उजव्या संघटना, कडव्या संघटनांनी देशामध्ये काय काय केलं त्याचं. तर सरकारने ही व्याख्या करताना निश्चितपणे पक्षपात केला, भेदभाव केलेला आहे. आणि डाव्या विचाराचं असणं हे काही गुन्हा नाहीये की मी एखादा डाव्या विचाराचा एखादा व्यक्ती असेल तर तो काही गुन्हेगार ठरू शकत नाही असं आहे. मुळात जसं भाजपचे प्रवक्ते सांगत होते की त्यांना वारंवार विचारलं गेलं की ह्या कायद्यामध्ये नक्षलवाद आणि बाकीच्या गोष्टींचा उल्लेख का नाही, तर ते सांगू शकले नाहीत, सांगतही नाहीत. ते कोणीच सांगत नाही भाजपचं की नक्षलवाद उल्लेख नाही. आणि मग एकीकडे सांगायचं की नक्षलवादांच्या विरोधात हा कायदा आहे आणि दुसरीकडे त्या दहशतवादाचे उल्लेख देखील त्या कायद्यामध्ये करायचं नाही. ही काय भूमिका आहे सरकारची अजूनही कळली नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की 240 आमदार भाजपचे आहेत सभागृहात, म्हणजे त्यांनी मनमानी केली पाहिजे असं तर काही असू शकत नाही. मग तुम्ही एकीकडे 240चा उल्लेख करता तर 12,500 लोकांनी
जो आक्षेप नोंदवलेला आहे त्याची काही तुम्ही दखल घेणार आहात की नाही, आणि त्यांनी काय आक्षेप घेतलेत या संदर्भात देखील सरकार काही चर्चा करायला तयार नाही. की खरं म्हणजे या संदर्भात अधिक व्यापक चर्चा होणं अपेक्षित होतं. एक कायदा आपण करतो आहोत जो की सर्वसामान्यांचा आवाज बंद करण्याची क्षमता असणारा तो कायदा आहे. आणि मगाशी तारे सरांनी असं सांगितलं की व्यक्तीच्या संदर्भात नाही, तर तो व्यक्तीच्या संदर्भात देखील असा त्याच्यामध्ये उल्लेख आहे की एखाद्या संघटनेच्या व्यक्तीनं जर एखादी कारवाई केली तर तो आणि ती संघटना देखील त्याला जबाबदार असू शकते. त्यामुळं एक गोंधळाची परिस्थिती आणि केवळ सरकारचा हेतू या कायद्यामागचा चांगला नाही हे या सगळ्या कायद्यातून स्पष्ट होत आहे, आणि म्हणून त्याला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होतो. म्हणजे देशमुख सर, या कायद्याच्या माध्यमातून सरकार विरोधातला आवाज दाबण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशी भीती तुम्हाला एक पत्रकार म्हणून सुद्धा आहे का? हॅलो, हा देशमुख सर, माझा प्रश्न ऐकू आलाय तुम्हाला? नाही परत सांगा. या कायद्याच्या माध्यमातून सरकार विरोधातला आवाज दाबण्याचा सुद्धा प्रयत्न होऊ शकतो अशी भीती तुम्हाला पत्रकार म्हणून वाटतंय का हा कायदा बघता? निश्चितपणे ती भीती आहे की सरकार कुठल्याही कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देऊन सरकार आमच्यावर देखील काही आणू शकते किंवा आमच्यावर देखील बंधन आणू शकतात, आम्हाला देखील त्या कायद्याच्या कचाट्यात ओढू शकतात. तारे सरांनी मागाशी जे सांगितलं की व्यक्तीच्या संदर्भात नाही, तर तो व्यक्तीच्या संदर्भात देखील कायदा तो आहे त्याच्यामध्ये सगळ्यात तरतुदी, आणि व्यक्ती म्हणून देखील धोका त्याच्यामध्ये असल्या त्यामुळे सगळ्यांकडे विरोध होत आहे. आणि मला आणखी एक गोष्ट याच्यामध्ये सांगायची आहे की भाजप आणि काँग्रेसचे प्रवक्ते एकमेकावर ज्या पद्धतीनं कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु गेले 2 दिवस महाराष्ट्रामध्ये अशी चर्चा चालू आहे की बाकीचे विरोधी आहेत त्यांनी देखील ह्या कायद्याला जेवढ्या आक्रमकपणे विरोध करायला पाहिजे होता तो केला नाही. त्या समितीमध्ये जे लोक होते विरोधी पक्षाचे त्यांनी समितीमध्ये काय काय मुद्दे मांडले ते देखील लोकांसमोर यायला पाहिजे. आणि काल आणि कायदा मंजूर झाला असं सरकारने सांगितलं, फक्त एका कम्युनिस्ट आमदारांनी त्याला विरोध केला. तर हे चॅनलवर येऊन किंवा बाहेर पत्रकार परिषदा घेऊन जर विरोध होत असेल तर ह्या लोकांनी जे प्लॅटफॉर्म होता विरोध करण्याचा तिथं का त्यांनी त्या संदर्भातले मुद्दे मांडले नाही? देशमुख सर, तुमचा मुद्दा पोहोचलाय आणि नाही तुम्ही जे प्रश्न मांडले ते अतिशय योग्य आहेत. मी खणकरांकडून त्याचं उत्तर घेतो, पण त्याच्या आधी किरण तारेंकडे जातो. किरण तारे सर, एखाद्या व्यक्तीची विचारसरणी डावी असणं हा गुन्हा आहे का? आणि दुसरा प्रश्न, या कायद्याच्या माध्यमातून एखाद्याच्या डाव्या विचारसरणीला क्रिमिनलाइज करण्याचा प्रयत्न सरकार करताय का? या कायद्याचा मूळ जो थ्रस्ट आहे ना, या कायद्याचा सगळ्यात जास्त भर कशावर आहे तर कडव्या डाव्या विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या लोकांवर होणारी कारवाई, संभाव्य कारवाई, बरोबर, असा त्याचा एकंदरीत गोष्ट आहे. तर कडवी डावी संघटना म्हणजे काय, तर ज्याला इंग्लिशचं हे ट्रान्सलेशन त्यांनी केलेलं आहे कायद्यात, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम हे त्याचं इंग्लिश मूळ आहे. आणि लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम हे काही आजचं नाही आहे, हे मनमोहन सिंग पंतप्रधान असतानापासून लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमच्या विरोधामध्ये आपल्या देशामध्ये कारवाई सुरू आहे. त्याला मग तुम्ही नक्षलवादी म्हणा, त्याला तुम्ही अतिनक्षलवादी म्हणा किंवा अन्य काय म्हणा. आपल्या प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की अगदी 2 दिवसांपूर्वीच माझी मुख्यमंत्र्यांची भेट झाली होती आणि त्यांना मी हाच प्रश्न विचारला होता की डावं असणं किंवा डाव्या विचारांचं असणं हे आपल्या राज्यामध्ये गुन्हा आहे का? तुम्ही एखाद्या डाव्या विचारांच्या व्यक्तीला सरसकट उचलून तुरुंगात टाकणार आहात का? तर त्यांनी स्पेसिफिकली नाव घेऊन सांगितलं की कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा सदस्य असेल तर आम्हाला काही अडचण नाही, सीपीआयएमचा सदस्य असेल तर आम्हाला काही अडचण नाही, पण CPI-ML ही बंदी घातलेली संघटना आहे, म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सवादी लेनिनवादी ज्यांचा हिंसाचारामध्ये सहभाग आहे हे सिद्ध झालेला आहे, अशा संघटनेसाठी हा कायदा आहे. त्यामुळे सरसकट सगळ्या डाव्यांना त्याच्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते का? तर अजिबात होऊ शकत नाही, असं मुख्यमंत्र्यांचा दावा आहे. अर्थात त्यांनी मला हे परवा गप्पांमध्ये सांगितलं की सरसकट डाव्यांना अजिबात विरोध नाही, मात्र डाव्या विचारसरणीच्या नावाखाली जर कोणी हिंसाचार घडवून आणत असेल, जर कोणी देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत असेल तर मात्र त्याच्यावर कारवाई होऊ शकते. त्यांनी स्पेसिफिकली 6 संघटना सांगितल्या की ज्या 6 संघटना इतर राज्यांवर त्याच्यामध्ये बंदी आहे, महाराष्ट्रात कायदा नसल्यामुळे त्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत आणि या 6 संघटना आपल्या देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण करू शकतात. महाराष्ट्रामध्ये हा कायदा आला तर सरसकट जिथे जिथे नक्षल प्रभावित राज्य जे आहेत त्या सगळ्या राज्यांमध्ये
जवळपास एकसारखा कायदा होईल आणि या संघटनांचा पण किरण तारे सर मुख्यमंत्र्यांनी, मी थोडंसं तुम्हाला थांबवतो, मुख्यमंत्र्यांनी हे विधेयक मांडताना काही मुद्दे उपस्थित केले होते, ते मला थोडेसे काळजीत टाकणारे वाटले. तुम्ही तुमचं मत सांगा त्याबद्दल, किंवा मी चुकत असेल तर मला करेक्ट करा. मुख्यमंत्री म्हटले आहेत की काही संघटना अशा आहेत महाराष्ट्रात की ज्या लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आहेत किंवा त्या लोकशाहीवादी आहे असं वरवर वाटावं, पण या संघटना पॅसिव्ह मिलिटंट तयार करतायत आणि त्या देशाच्या संविधानाला मानत नाहीत. बरोबर, मी म्हणाले ना की त्यांनी परवा नाव देऊनच सांगितलं की सीपीआय एमएल नाव देऊन सांगितलं स्पष्टपणे. याच्यात भीती ही आहे, मग कुठल्याही लोकशाहीवादी संघटनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जाणार नाही याची खात्री कोण देणार? प्रश्न हाच आहे ना सौरभ, लोकशाही संघटना कोणाला म्हणावं? संविधानाचं नाव घेऊन समजा जर कोणी देश तोडण्याची भाषा करत असेल तर त्याला लोकशाही म्हणता येईल का आपल्याला? हा त्यातला मुद्दा आहे. लोकशाही म्हणजे सगळ्यांचा अधिकार मान्य, सगळ्यांचं सगळं म्हणणं मान्य करून घेणं हे बरोबर आहे, पण ज्यांच्या कारवायांमुळे किंवा ज्यांच्या कुठल्या तरी ऍक्शनमुळे, त्यांच्या चळवळीमुळे किंवा त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे किंवा अन्य कुठल्या गोष्टीमुळे देशाची एकात्मता, सामाजिक सुरक्षितता सगळ्या गोष्टी जर धोक्यात येणार असतील तर त्यांना लोकशाही कसं म्हणायचं? समजा उद्या दाऊद इब्राहिम म्हणाला की माझा बाबासाहेब आंबेडकरांवर गाढ श्रद्धा आहे, तर आपण दाऊद इब्राहिमला लोकशाहीवादी म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत ना. तर फक्त नाव घेणं आणि प्रत्यक्ष कृती असणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी ती गोष्ट स्पष्ट केली आहे. तुमच्या ओठात जे आहे ते तुमच्या मनात नाहीये आणि मनात जे आहे तो तुमच्या ओठावर येत नाहीये, म्हणून हा कायदा. ठीक आहे गणेश खणकर, माझा हाच प्रश्न तुम्हाला आहे जो मी यांना विचारला होता तारे सरांना, की डावा एक्स्ट्रीमिझम वाईट, मग उजव्या एक्स्ट्रीमिझमचं काय, त्याकडे हा कायदा कसं बघतो? आणि कडवी डावी विचारसरणी याची व्याख्या नेमकी काय आहे? कारण या कडव्या डाव्या विचारसरणीचा उल्लेख तुम्ही केलाय, पण ही विचारसरणी म्हणजे नेमकी काय जिला तुम्ही गुन्हेगारी ठरवू पाहत आहात? त्याची व्याख्या सरकारकडे आहे का? असं आहे सौरभजी, मी एकतर तारेंना कुठलाही प्रश्न विचारलेला नाही. मी उलट त्यांनी जो विषय मांडला अतिशय योग्य पद्धतीने मांडला. आणि माझा एक प्रश्न मी मगाशी हात वर यासाठी केला होता की देशमुख सरे वारंवार जे सांगतायत, तर बघा या देशामध्ये आज सुद्धा पोस्टल, बँक किंवा रेल्वे या सगळ्या यंत्रणांमध्ये ज्या काही कामगारांच्या संघटना आहेत, या सगळ्या संघटना आजही मजबूतीने त्या डाव्या विचारसरणीच्याच आहेत ना. त्यांना कुणी कधी विरोध केलाय? उलट ज्या वेळेला संपाचं हत्यार उचललं जातं किंवा असं जे असेल तर त्यावेळेला त्यांच्याशी चर्चा करण्याचीच पहिली भूमिका घेतली जाते. आणि आज सुद्धा त्यांच्याविषयी, उलट त्या संघटनांविषयी आजही आदर आहेत की ते आपल्या मतावरती ठाम असतात, कामगारांचं हित घेऊन ते भांडत असतात, असं अनेक कामगार म्हणतात. आणि अनेक वेळेला जे नवीन भरती झालेले कामगार सुद्धा हे या संघटनेचे सदस्य होतात. या बाबतीत कुणाला काही ऑब्जेक्शन असायचं कारण नाही किंवा कुणालाच असणार नाही. बघा, ज्याच्या बाबतीत मी मगाशी एक अस्पष्ट उल्लेख केला पण तुम्ही मला विषय मांडून दिला नाही, या संघटना या कशा पद्धतीने काम करतात, तर काहीही तुम्ही नवीन डेव्हलपमेंटचा विषय आणला की जल, जंगल आणि जमीन या विषय घेऊन या फक्त जंगल आणि त्या क्षेत्रापुरत्या मर्यादित असलेल्या संघटनांचे प्रतिनिधी शहरांमध्ये काम करत असतात. महत्वाचा विषय कधी आला हा, तर भीमा कोरेगावची घटना घडल्यानंतर सगळ्यांचे डोळे खडकन उघडले. म्हणजे आर पाटील या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी याची चर्चा केली, पण त्यावेळी कुणी गांभीर्याने घेतलं नाही. पी चिदंबरम या देशाचे गृहमंत्री असताना सुद्धा याविषयी चर्चा झाली, कुणी त्याविषयी गांभीर्याने घेतलं नाही. सगळ्यांचे डोळे उघडले ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये भीमा कोरेगावची घटना घडली आणि त्यानंतर जो काही शोध घेण्यात आला आणि त्यामध्ये जे काही मेल सापडले, या देशाच्या पंतप्रधानांविषयी, या देशाच्या सुरक्षा व्यवस्थेविषयी, एकूण व्यवस्था ही कशी उद्ध्वस्त करायची याविषयी जी काही चर्चा झाली. आणि तुम्हाला आठवत असेल त्यानंतर या तिथं नाव घेणार नाही, पण अक्षरशः म्हणजे तुरुंगात गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी जे काही म्हणजे रिपोर्ट्स आहेत ते काही आज तिथं सांगणं योग्य होणार नाही. पण ही चर्चा त्यावेळेला आल्यानंतर आज ही चर्चा आपण करतोय ना की या देशाच्या व्यवस्थेला उघडपणे आपण चॅलेंज देऊ शकत नाही कारण मोठा जनसमूह आपल्या बरोबर येणार नाही. मग काय करता येईल, तर ही या पद्धतीने करते. आणि मी देशमुख सरांना हे विनम्रतेने सांगतो की आजही ज्या कामगार संघटना डाव्या विचारसरणीच्या आहेत त्यांच्यावरती कुणी कधी आक्षेप घेतलाय, उलट त्यांचा कायम आदर केलेला आहे. आणि आज सुद्धा या संघटना तेवढ्याच जोमाने काम करतायत. विषय येतो तो ह्या हिंसक कारवाया करण्यासाठी जे काही या ठिकाणी
फीडिंग करण्यात येतं, त्यांच्यासाठी फंड कलेक्शन करण्याची व्यवस्था असते, त्यांच्यासाठी वैचारिक दृष्ट्या काही व्यक्ती निर्माण करण्याचं जे काम वारंवार शहरांमध्ये केलं जातं त्याच्याविषयीचा हा आक्षेप आहे. ठीक आहे. इतरांविषयी अजिबात नाही हे मी सांगू इच्छितो. ओके, देशमुख सर, तुम्हाला पटलं का गणेश खणकर यांनी जे उत्तर दिलंय ते? तुमचं समाधान झालं? नाही, मुद्दा असा आहे की मग सरकारचा जर उद्देश असा असेल की ज्या कामगार संघटना त्यांच्याबद्दल सरकारला काही आक्षेप नसतील, तर मग ज्या कुठल्या संघटना आहेत पर्टिक्युलर 5-6 जे सांगितलं जातं, तर त्यांची नावं सरकारने जाहीर करावी. या संघटना आक्षेप आमचा बंदी घालतो आम्ही. तर ते न करता एक वेग त्याच्यामध्ये व्याख्या करायची, असं स्टेटमेंट करायचं, तर त्यांनी काही होणार नाही ना. त्याच्यामुळे सगळ्यांना संशय वाटणार आहे. तर तुम्हाला XYZ संघटनेबद्दल जर आक्षेप असेल तर अशा संघटनांच्या नावाचा उल्लेख केला पाहिजे. ते सरकार करत नाही आणि त्यामुळे हे संशयाचं सगळं वातावरण निर्माण झालंय. कारण सरकारचा उद्देश याच्या मागचा नाही असं मला वारंवार वाटतं. गणेश खणकर, देशमुख सर, आम्ही कधीही या सरकारने किंवा कुठल्याही सरकारनं कामगार संघटनांच्या नेत्यांना कधी बोलले का नाही. मी परत एकदा सांगतो, सर्वांचे डोळे उघडले, मी शब्द वापरला तो. भीमा कोरेगावची घटना घडल्यानंतर जो काही शोध झाला आणि जे काही मेल्स एकमेकांना गेले होते, जे काही संदेश पोहोचवलेले होते, त्यानंतर सर्वांचे डोळे उघडले की या देशामधल्या या संघटना काय पद्धतीनं काम करतायत. त्यामुळे आता नाशिकवरनं कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखालीच नवलेच मोर्चा आणत होते ना शेतकऱ्यांचं, त्यांना कोणी कधी थांबवलं? उलट त्यांची चर्चा केली मंत्रालयात बोलून सरकारने. बघा, असं आहे की जो विधायक कारणासाठी विरोध करेल त्याच्यावरती ऑब्जेक्शन असायचं किंवा त्याला विरोध करण्याचं काही कारणच येत नाही ना. हा विरोध केवळ आणि केवळ या देशाच्या व्यवस्थेच्या विरोधात ज्यांचं फिडिंग सुरू आहे हा त्यांच्यासाठीच आहे. हे आपण लक्षात घ्या अशी माझी तुम्हाला विनंती आहे. पण गणेश खणकरजी, व्यवस्थेने नाडलेला, व्यवस्थेने पिसलेला, व्यवस्थेने ताप दिलेला एक वर्ग समाजात असतोच ना. मग तो व्यवस्थेविरोधात बोलणारच, मग त्याला पण आपण नक्षलवादी ठरवणार का? ही भीती आहे या कायद्यामुळे. आणि दुसरा प्रश्न तुम्हाला सांगतो, रोहित पवारांनी एक मुद्दा उपस्थित केला. काही दिवस आता शक्तीपीठाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एक नेते बोलले होते की आम्ही वेळ पडली तर रक्त सांडू, हातात शस्त्र घेऊ, पण शक्तीपीठ महामार्ग आम्ही होऊ देणार नाही. आता वास्तविक हे उद्वेगातून येतं, दुःखातून येतं, त्रासातून येतं आणि संतापातून कधी कधी माणूस असं काहीतरी बोलतो. पण मग अशा व्यक्तींवर, अशा संघटनांवर आणि अशा आंदोलकांवर सुद्धा या कायद्याचा वापर करून मग सरकार कारवाई करणार आहे का? ही भीती आणि हे प्रश्न आहेत. सौरभजी, या महाराष्ट्रामध्ये 2019 ते 22 हे भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचं सरकार नव्हतं. आज जे शक्तीपीठाच्या विरोधात आंदोलन करतायत याच मंडळींचं समृद्धी महामार्गाचा विषय आल्यानंतरची वक्तव्य आपण तपासा. हेच राजू शेट्टी, हीच सर्व मंडळी ही सरकारमध्ये बसलेली होती. ज्या समृद्धी महामार्गाला तुम्ही विरोध केला त्याच समृद्धी महामार्गाची उद्घाटन आणि हे सगळे प्रकार, त्याला कुठलं नाव द्यायचं हे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना हीच मंडळी बरोबर होती ना साहेब. बदल काय झाला? बदल एकच होतो, मी जेव्हा सरकारमध्ये नाही. खणकर सर, विषयांतर होत आहे तरी पण मी तुम्हाला विचारतो, एकनाथ शिंदे तेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांनी कमिटमेंट दिलेली होती की शक्तीपीठ लोकांचा विरोध आहे तर मी होऊ देणार नाही. आणि जसं परत तुम्ही दुसऱ्या टर्म तिसऱ्या टर्म मध्ये सरकार येतं त्यानंतर एकदम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यावर भूमिका बदलतात. मग मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दाचं काय? बघा, असं आहे सौरभजी, या महाराष्ट्रामध्ये कुठलाही नवीन विकासाचा विषय आला की त्याला विरोध करायचा हे ठरलेलं आहे. मग ती मेट्रो असेल. नाही खणकरजी, माझा मुद्दा आहे, मग व्यवस्था किंवा सरकार जे आहे आपण ज्याला म्हणतो ते आपल्याला फसवत आहे, ते आपली फसवणूक करत आहे, ते आपलं ऐकत नाहीये, ते आपल्या विरोधाची दखल घेत नाहीये, ही भावना तयार होऊ शकते ना. आणि त्या भावनेतून कोणी आंदोलन केलं तर त्याला या कायद्याचा गैरवापर करून तुम्ही तुरुंगात टाकणार नाही याची खात्री कोण देणार? हा प्रश्न विचारला जातोय आज. अरे पण आता शक्तीपीठ महामार्गाचं आंदोलन सुरू आहे सौरभजी. मला एक सांगा, या महाराष्ट्रामधले या गत 5 ते 10 वर्षाच्या काळातले प्रोजेक्ट तुम्ही नीट आठवा ना. नाणारबाई विरोध, 3 लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट येणार आहे आणि त्या संदर्भातले जे तुम्ही सांगताय, गुजरातमध्ये जामनगरला समुद्राच्या किनाऱ्यावरतीच प्रोजेक्ट एवढा मोठा उभा राहिला, त्याने अख्ख्या गुजरातचं नशीब बदलायला मदत केली. आपण नाणारला विरोधच करायचा. तुम्ही वाढवण बंदराचा विषय काढला, म्हणजे जगातलं क्रमांक 2चं पोर्ट उभं राहतंय त्यालाच विरोध करायचा. तुम्ही कुठलाही विकासाचा विषय आणला की त्याला विरोध करायचा, ही जर काही जणांची भूमिका असेल तर मग आपण बेरोजगारी, मग या राज्यातलं अर्थव्यवस्था
यावरती आपण चर्चा करायला विधानसभेत उभे राहतो. मग त्यावेळेला का नाही सांगत की याला विरोध करतोय पण हा पर्यायी मार्ग माझ्याकडे आहे, याचा तर कधी विचार करावा. काही जणांची सवयच आहे, तुम्ही ठीक आहे. काही नवीन आणलं की त्याला विरोध करायचा. हे अनेक विषय म्हणजे आज त्याची चर्चा नाही करता येणार सौरभजी. बरोबर. याला कोण फंडिंग करतं, हे कोणाच्या उद्देशाने करतात, कोणाच्या इशाऱ्यावर करतात, हा तर खूप आंतरराष्ट्रीय विषय आहे सौरभजी. आज त्याची चर्चा करणं योग्य नाही, तेवढा वेळ पण नाहीये. ठीक आहे, ठीक आहे. किरण तारे सर, परत तोच प्रश्न तुम्हाला विचारतो एक मी, थोडासा वेगळा, तो हा की सरकार या कायद्याचा गैरवापर करून डाव्या विचारसरणीचे जो एक वर्ग आहे, काही संघटना असतील किंवा एक दबाव गट असेल, जो सरकारला सतत प्रश्न विचारतो, जो वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये अग्रेसर असतो, त्याला या कायद्याचा वापर करून सरकार तुरुंगात टाकणार नाही का, ही भीती डाव्या संघटना आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेली आहे. ती किती रास्त आहे की हा केवळ सरकार विरोधात बोलतो, हा आंदोलनात सहभागी होतो किंवा ही संघटना रस्त्यावर उतरते म्हणून ही सरकार विरोधी आहे, ही नक्षलवादी आहे, ही कडवी डावी संघटना आहे, हे सरकार ठरवणार नाही का, किंवा असा शिक्का अशा संघटनांवर मारणार नाही, याची काय खात्री? कसं आहे ना की सरकारच्या विरोधामध्ये झालेली किंवा होत असलेली आंदोलनं, सरकारच्या विरोधात बोलणारी एखादी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचं दमन करण्यासाठी, त्या व्यक्तीला शांत करण्यासाठी सरकारकडे इतर अनेक मार्ग आहेत. असे अनेक कायदे अजूनही अस्तित्वात आपल्याकडे आहेत. कुठल्याही व्यक्तीचा आवाज त्यातनं दाबता येऊ शकतो. हा जो विशेषतः हा जो कायदा मी आधी पण सांगितलं होतं, परत एकदा सांगतो की एखाद्या व्यक्तीने एखाद्या संघटनेकडे तक्रार, संघटनेच्या बद्दल तक्रार केली तर ती तक्रार त्या उच्चस्तरीय समितीकडे जाणार आहे आणि ती समिती ठरवणार आहे की या अमुक संघटना ही त्या कामामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे किंवा नाही, त्याच्यावर बंदी घालावी किंवा नाही. मग तो विषय सरकारकडे येणार आहे. म्हणजे सरकारची भूमिका याच्यामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. आधी कमिटी ठरवणार, कमिटीने ठरवलं तर हा विषय सरकारकडे जाईल, तर पोलिसांकडे जाईल. कमिटीने उद्या समजा म्हटलं की नाही, तुमच्या तक्रारीमध्ये काहीच दम नाही, ही कुठली जी काही संघटना याच्याबद्दल आक्षेप असेल ती संघटना निर्दोष आहे, त्यांनी काही केलेलं नाही, तर सरकारला अधिकारच नाही त्या संघटनेवर कुठली तरी बंदी घालण्यास. त्यामुळे याच्यामध्ये कसं आहे की आधी कोर्ट ठरवणार, मग पोलीस ऍक्शन घेणार. इतर कायद्यांमध्ये कसं असतं, आधी पोलीस ऍक्शन घेतात, पोलीस गुन्हा दाखल करतात, मग तो दाखल केलेला गुन्हा योग्य का अयोग्य कोर्ट ठरवतो. इथे प्रक्रिया उलटी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आंदोलन जर शमून टाकायचं असेल, आंदोलन दडपून टाकायचं असेल तर त्यासाठी सरकारकडे पुरेसे कायदे उपलब्ध आहेत आणि त्याचा ते गैरवापर करत आलेले वेळोवेळी, हे आपल्याला नाकारता येत नाही. हा कायदा त्या आंदोलन दडपण्यासाठी नाही, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. उद्या समजा शक्तीपीठ मार्गाच्या आंदोलनाच्या मागणीवर काही आंदोलन निर्माण झालं तर ते डील करण्यासाठी वेगळा मार्ग आहे त्यांच्याकडे, याची गरज पडणार नाही. बरोबर, बरोबर. खणकर सर, शेवटचे 2 प्रश्न आहेत तुमच्यासाठी, थोडक्यात उत्तर द्याल. प्रत्येक नक्षलवादी हा डावा असतो, पण प्रत्येक डावा हा नक्षलवादीचा असं ठरवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे का, किंवा सरकारला तसं काही वाटतं का? नाही, अजिबात नाही. मी मगाशीच म्हणालो की बघा, मी थोडस राजकीय विश्लेषण नाही करत, वेळ नाही, पण आपल्या विचारसरणीवरती ठाम राहून आहे त्या परिस्थितीमध्ये मग मला सत्तेचा लाभ मिळेल नाही मिळेल, मला आयुष्यात काय मिळेल, मी अनेक कार्यकर्त्यांना बघितलेलं आहे, मी विद्यार्थी चळवळीत काम केलेलं आहे. ही मंडळी प्रामाणिकपणे आपल्या विचारावरती ठाम राहून काम करत असतात. त्यामुळे प्रत्येक डाव्या विचारसरणीच्या व्यक्तीच्या विरोधात आमचा विषय नाही, आम्ही त्यांचा आदर करतो. विषय कुठे येतो, डाव्या विचारसरणीत जरी असेल तरी त्यांना सुद्धा काही डाव्या विचारसरणीचे जे अति आक्रमक जो विषय जो चालतो, जो मग तो माओवाद लेनिनवादाकडे जातो किंवा त्याचे अनेक आता दुसरी नावं सुद्धा आहेत, बघा त्यांना त्यांचाही विरोध आहे. आपला विषय हा त्याच्याशी आहे. तुम्ही व्यवस्थेशी संघर्ष करा, तुमचं स्वागत आहे, तुमच्या सूचना द्या. तुम्ही कुणाच्या अधिकारासाठी लढताय, तुमच्याकडे न्यायालय, रस्त्यावरती उतरून आंदोलन करू शकता. जे मी शेतकऱ्यांचा विषय दिला जो नाशिकवरून मुंबईपर्यंत येतो, अहो त्याचं स्वागतच आहे ना, त्याला कधी कोणी विरोध केलाय? विषय असा आहे की या देशाच्या व्यवस्थेला चॅलेंज करणं, हत्या घडवून आणलं तिथे, म्हणजे हे असे अनेक प्रकार सुरू आहेत ना. म्हणजे मी आज या ठिकाणी उल्लेख करत नाही हो साहेब, ठीक आहे. विचार करा, या देशामध्ये आपल्या देशाचा एक पंतप्रधान राजीव गांधी म्हणजे प्रभाकरन तामिळनाडूमध्ये होता, पण त्याचा म्हणजे विचार करा ना, हत्या झाली तामिळनाडूमध्ये, तो श्रीलंकेत, आणि हत्या ही समर्थन करणारी जी मंडळी आहेत ना, ही या देशाच्या व्यवस्थेसाठी साहेब घातक आहेत. मग तो कुणी असो, काँग्रेसचे नेते असोत, आमचे असोत, आणखीन कुणाचे असोत, सगळ्या डाव्यांना आमचा विरोध नाही, त्यांचा सन्मान आहे, हे मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. बरोबर. त्यामुळे सरकार असेल किंवा सरकार विरोधक किंवा सरकारला सतत क्रिटिसाइज करणारे काही दबाव गट असतील,
किंवा वैचारिक मंडळी असतील, साहित्यिक असतील, त्यांच्यामध्ये आणि सरकारमध्ये कायम संवादाचे पूल तयार असावे, कायम संवाद असावा, कुठल्या कायद्याच्या भीतीनं तो संवाद तुटू नये एवढीच अपेक्षा आहे आणि सुदृढ लोकशाहीचं सुद्धा ते लक्षण आहे. सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो की आपण चर्चेत सहभागी झालात त्यासाठी. या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र. महाराष्ट्र विशेष जन